महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा निकाल समोर आला आहे। चिखलफेक प्रकरणात न्यायालयाने राज्याचे मंत्री नितेश राणे यांना दोषी ठरवत 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। हा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळासाठीही मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालय येथे अपील दाखल करण्याची तयारी राणे यांच्या वकिलांनी दर्शवली आहे। शांततेचा भंग केल्याच्या आरोपात कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना दोषी ठरवले। न्यायालयाने त्यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावत 1 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले। या निकालामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली। रस्त्याच्या पाहणी दरम्यान नितेश राणे यांनी अभियंते प्रकाश केडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याचा आरोप होता। त्यावेळी त्यांना बांधून ठेवण्यात आल्याचे आणि कपड्यांना धरून असभ्य वर्तन करण्यात आल्याचेही समोर आले होते। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राणे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच राणे यांच्या वकिलांनी हा निकाल उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे या प्रकरणातील पुढील कायदेशीर लढत आता उच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे।